महाराष्ट्राचा। नमस्कार, मी सुद्धा संध्या लाईव्ह मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। पुण्याच्या भाजप खासदार मेधा कुलकर्णी यांनी पुणे रेल्वे स्टेशनमध्ये नाव श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे असे ठेवावे अशी मागणी केली आहे। मात्र त्यांच्या या मागणीवर आता राजकीय वादंग निर्माण झाला असून उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना गटाने तीव्र प्रतिक्रिया दिली आहे। या पार्श्वभूमीवर पुण्यात ठिकठिकाणी कोथरूडच्या बाई आपल्याला नामांतरांची एवढी खुमखुमी असेल तर बुधवार पेठेचं नाव मस्तानी पेठ करा अशा आशयाचं पोस्टर्स झळकले आहे। या बॅनरबाजीमुळे शहरात राजकीय चर्चांना उधाण आले आहे। मेधा कुलकर्णी यांनी बाजीराव पेशव्यांच्या ऐतिहासिक योगदानाला मान देऊन स्टेशनच्या नामांतराची मागणी केली होती। मात्र शिवसेनेने या मागणीवर उपरोधिक टीका करत मस्तानीच्या नावाचा उल्लेख करून थेट खासदार कुलकर्णींवर निशाणा साधला। दरम्यान या वादामुळे पुण्यात पुन्हा एकदा नामांतराच्या राजकारणाला जोर वाढताना दिसत आहे। भाजप आणि ठाकरे गट यांच्यातील शाब्दिक चकमक अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे। खरं तर कोथरूडच्या एका बाईला असं वाटतंय की पुण्याचं नाव हे थोरले बाजीराव झालं पाहिजे, पण एक महिला म्हणून त्यांना ज्या राजमाता जिजाऊंनी पहिला सोन्याचा नांगर या पुणे शहरामध्ये फिरवला त्या मासाहेब जिजाऊंचं त्यांना नाव का घेऊशी नाही वाटलं? ज्या पहिली महिलांची शाळा या देशामध्ये त्या पुण्यात सुरू ज्या सावित्रीबाई फुलेंनी केली त्यांचं नाव त्यांना का घेऊशी नाही वाटलं? अहिल्याताई होळकर आहेत, संत मुक्ताबाई आहेत, त्यांची नावं त्यांना का घेऊशी नाही वाटली? हा प्रश्न मुळात आम्हाला पडलेला आहे। ही पुण्याची भूमी साधू संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही पुण्याची भूमी आहे आणि या भूमीला एक त्या सगळ्या लोकांचा एक दैदिप्यमान इतिहास लाभलेला आहे। त्यामुळे पुण्याचं नाव कसलंही बदलण्याचा विचार या लोकांनी करू नये अशी आमची विनंती राहील। त्याचबरोबर या बाईचे मला वाटतं 3-4 वर्ष राहिलेले आहेत संविधानिक पदाचे, त्यामुळे कदाचित ती बाई तिचं अस्तित्व टिकवण्यासाठी हे स्टंट करते का, हे बोलते का, असा एक या ठिकाणी प्रश्न निर्माण होतोय। त्यामुळे मला तर तेच वाटतंय की ती अस्तित्व टिकवण्यासाठी बोलते, तर असं काय बोलू नको। हे तुझे शेवटचे 3-4 वर्ष आहेत अस्तित्व टिकवण्याचे, तर ते अस्तित्व टिकव, जास्त बाकीची लुडबुड करू नकोस। जय हिंद, जय महाराष्ट्र। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTubeवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।